साई बाबा वारंवार बहरण्याचं वरदान झाडांना का असतं ठाऊक आहे? कारण ती अव्याहत काही ना काही सतत देत असतात. जो नेहमी देत असतो त्याच्याच बाबतीत हे घडतं. सुख, शांती, समाधान या सगळ्यांच्या बाबतीत पण अगदी असाच नियम लागू होतो. या गोष्टी दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला मिळत नाही. म्हणूनच बघा, आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत. कारण त्यांना पुन्हा भरण्याचं दान प्रत्यक्ष त्याच्याकडून लाभलेलं असतं. त्याच्याकडून म्हणजे तो सबका मालिक एक. पोलीस पाटील कसा दिसला पाहिजे? यो असा या हिंदूराव पाटलावानी. गणा धना आली बघा आपली खिलारी जोडी. त्या बिकारड्याचं नाव साई आहे. कुत्र्याने तोंड लावलेलं ते खातोय. आता बोला. अरारारा नंदी, अरे तुझ्यापेक्षा बी खादड दिसतोय बेन. नाव काय म्हणालास? साई. साय. आम्ही दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक आणि ताकाचं लोणी काढून कडवून बी टाकू तरी बी त्याला समजायचं नाही. लय भारी, लय भारी. हिंदूराव, तुम्ही गावात नवीन आलात का काय? तुम्ही ज्या खुर्चीत बसलाय ती खुर्ची पोलीस पाटलाची आहे. म्हणून तर बसलोय. आणि कसं आहे, प्रत्येकानं आपली पायरी ओळखून बसावं. दादा, तुमची खुर्ची बाहेर लावलीये, जाऊन तिकडं बसा. दादा, राजा असाल तर राजदंड घ्यायचा आणि तुमच्या वाड्यात बसायचं. इथं नाही. बसलो इथंच तर गुन्हा होईल. आणि इथली अंधार कोठडी काय असते ते बघायला पाठवी. पाटील म्हणून आमचं सरकार शोभत्यात. हे आम्हाला नका सांगू. कोपरगावला जाऊन मामलेदाराला सांगा, नाहीतर गव्हर्नरला सांगा. पिताची काठी. आजी, तू आईला नको मारू. मी तिला समजावतो ना. ती काठी खूप लागते ना ग. तू नाही ना मारणार? आज फक्त मारणार नाही. या शक्कू पाटलीचा हिसका तुझ्या आईशीनं अजून बघितलेला नाही. शकू पाटलिनीचं सुने पुढे काय चालत नाही. माझी सून माझ्या धाकात आहे. म्हणजे तूच तिला लिंबाच्या झाडाखाली निवेद घेऊन धाडलं. अहो शिर्डीतले समदे कटाळले तुम्हासनी काय रे गाड्यानं. हो, असं तुमच्या बिगर कुणी म्हटलंय? अख्खा शिर्डी गावातलं घर अन घर आणि उमरा हेच बोलतय. एखादं नाव सांगा. आम्ही शेलारचा न्याय आम्ही केला होता, पण तुम्ही तो फिरवलात. रायबाच्या वावराची नासधूस नाम्याच्या बैलांनी केली होती आणि त्यावर दंड म्हणून समद पीक पाणी नाम्यानं रायबाला द्यावं असं आम्ही बजावलं होतं.
एकतर न्याय करायचं काम माझं आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय करायचा कोणता बी अधिकार नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळं धान्य रायबाला दिलं असतं तर स्वतः नाम्या काय खाणार होता. त्यामुळे अर्ध धान्य या वर्षाला फेड आणि उरलेलं पुढच्या वर्षाला फेड असा न्याय म्या केला आहे. शिक्षा करताना सुद्धा सगळ्याचा विचार करायचा असतो. बिंडोकपणाने एक गाव दोन तुकडे करता येत नाही. काय बोलतोय? एवढा मांस, हा? तो मांस या खुर्चीमुळं तुझी ही खुर्चीच नाही राहणार बघ. आता चिंचवाच्या नांगीवर पाय ठेवलायस, आता तो डंक मारणारच. सासूबाई, तात्या, तात्या, अरे थांब. आई, आजी, नको ना. आज चल. आजी, ऐक ना. चल. आजी, चल जा तू. नको ना. चल आत. अरे तात्या. कुठे गेलतीस तू? कुठे गेलतीस फिरायला? सासूबाई, अहो एक आनंदाची वार्ता आहे. माझं लेकरू परत आलं. हात पुढा कर. या घरात राहायचं तर माझा शबूत खाली पडायचा नाही. हात पुढा कर. आई! सासूबाई, अहो एक आनंदाची वार्ता आहे. माझं लेकरू इतक्या वर्षांनी शिर्डीत परत आलं. लेकरू परत आला. हा, हे घे. हे कोण? हे तुझं लेकरू तात्या. सासूबाई, अहो यो तात्या, हे माझं लहान लेकरू. पर त्यो माझं मोठं लेकरू, माझा साई. अरे माझ्या कर्म, आता हे नाव कुठून आणलं नवीन? आजच मिळाले त्याला. तुम्ही फक्त एकदा भेटून बघा. तुमचा राग असा काप्रवानी उडून जाईल. खुल्यागत बोलू नका. हात पुढा कर. हात सासूबाई, पुढा कर. सासूबाई, अहो फक्त एकदा भेटा. मनाच्या आडचा कल्लोळ शांत होईल. हा? ताणलेल्या मातीवरती पावसाच्या सरी बरसाव्या ना, तसं वाटेल तुम्हाला सासूबाई. कशाला कशाला वाटायला पाहिजे? हा, आजी, आजी, नको ना ग. नाव जरी घेतलं ना तरी मनात एक गंध दरवळ. गंध दरवेल. माझा साई मला भेटला, आई, शिर्डीत आला. माझं लेकरू. मरता मरता वाचला. ओय धना, या खुळ्यांचं मग काय चाललंय? जमिनीला कान लावून काय करतायत रे हे? बघ तर. अरे हा? जमिनीत खजिना आहे का काय? आत्ता ग बाया, या काय? पाच घर भिक्षा मागायची आज्ञा झाली. कोणी दिली आज्ञा? जमिनीने? तिथं कोण बसलंय आत? गांडूळ असत्याल नाहीतर किडे मुंग्या. बसूला मुर्द्या. त्या खोळ्या बाई लिंबाच्या झाडाला निवेद दावणारी तुमची ती बाई ती बी खोळीच म्हणायची. माझा कला काय बी बोलायचं काम नाही. माझा कला
भिक्षा मागायला जायचंय, येणार? 5च घरी जायचंय. पण आधी त्यासनी सांगा बाईचा अक्काला नाव ठेवलेलं मला चालायचं नाही. बर सांगतो. बाईजा माईला कशाला नावं ठेवता? मला ठेवा. अजिबात नाही, तुम्हाला बी नाही. बाईचा अक्कासनी वाईट वाटल ना. याला म्हणतात माया. जोडी कशी शोभून दिसते ना. यो एक पागल आणि यो दुसरा पागल आणि- ये. पागल पागल कुणाला बोलतो र? मला 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 बोला. साईजने काय बी बोलायचं नाही. अरे बोलू दे ना. ना. दुसऱ्याला काय समजायचं हे माणूस स्वतःच्या कुवतीवर ठरवतो. पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना, पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना. डोलिये में आई नी, डोलिये में गई नी, ओ डोलिये में आई नी, डोलिये में गई नी, डोलिये में रह गईले पेट. डोलिये में आई नी, डोलिये में गई नी, डोलिये में रह गईले पेट. सासू जैसे कभी नहीं बोलनी, सासू जैसे कभी नहीं बोलनी, बलमा से ना कभी भेंट की लोगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसीली के लोगवा, पागल कहलाना. हात बघू, हात बघू तुझा. बोललेत का? आता या समध्या मिरच्या वाटायच्या. बघते ना आता तुला कोण वाचवायला येतो तो. पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना, पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना. माई भिक्षा दे. थांबा आणते. हे घ्या. आई ग.
अरे देवा, कुळाच म्हणायचं यो फकीर. बारह गज के चोली सिलवैनी, वो 12 गज के चोली सिलवैनी, 60 गज के साड़ी, 12 गज के चोली सिलवैनी, 60 गज के साड़ी. तापर लोगवा मुड़ मुड़ देखे, तापर लोगवा मुड़ मुड़ देखे, जैसे बदन है उघारी के लोगवा पागल कहलाना, पागल कहलाना रे लोगवा पागल कहलाना, पागल कहलाना रे लोगवा पागल कहलाना. के हमका नैहर के बनी रसील के लोगवा पागल कहलाना, के हमका नैहर के बनी रसील के लोगवा पागल कहलाना. तुम्हाला कोण पागल म्हणेल? साहेबाला माफ करा. अहो माफ करणारा मी कोण? अल्लाह मालिक है. अजून राग गेला नाही ना? माझ्याकडे बघतही नाही आहात. अहो खरंच अचानक ते नंदी भैरव आले आणि त्यांनी अडवलं. मग काय चूक केली? अरे माळश्या, चूक केली का? तुम्ही कधी चूक करता? तुम्ही नेहमी बरोबरच असता. ए भैरव, बोलतो काय? सांगावा ते. माझ्या पोटाची सोय झाली. सांगावा म्हणजे मला बोलवलंय की काय? ए बोलवलं नाही. उद्या आमच्या पाटलीन बाहेर रावळात येणार आहेत निवेद घेऊन. तर त्या कोट्या पाटलाचा निवेद रावळात ठेवायचा नाही. काय? चल नंदी. पकड्याला पण निरोप दे ना. मी अजून 1-2 घास खातो ना. ए किरड्या, किरडीत राहायचंय ना? मग इथं एकाच माणसाची सत्ता चालती, हिंदूराव पाटील सरकाराची. तर आदित्यांना भेटायचं आणि त्यांच्या पाया पडायचं. काय? अहो साऱ्या जगावर सत्ता फकीराची. फकीराची म्हणजे तुझी? तो फकीर सबका मालिक एक.